हिंदू नववर्षातील जो आहे ते सर्वात पहिला महत्वाचा सण म्हणजे गुढीपाडवा। उद्या जो आहे तो गुढीपाडवा हा हिंदू संस्कृतीचा मोठा सण असून हा संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो। या गुढीपाडव्याला जे आहे ते जे गुढीला शोभा आणण्यासाठी महत्व असतं ते या साखरेच्या गाठीचं। आपण सध्या करमाळा शहरातील बाजारपेठेमध्ये आहोत। उद्या गुढीपाडव्यानिमित्त जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या साखरेच्या गाठी आहेत ते या ठिकाणी विकायला आल्याचं चित्र देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। तसेच अनेक ग्राहक जे आहेत ते हे आपल्या घरासमोर गुढी उभी केली जाते त्यासाठी या साखरेच्या गाठी विक्री करण्यासाठी, तसेच लहान मुलांचं खास करून आकर्षण म्हणून रंगीबेरंगी देखील साखरेच्या गाठी या ठिकाणी आपल्याला विक्रीसाठी पाहायला मिळतात। पिवळा असेल, केशरी असेल, पांढरे असेल, अशा वेगवेगळ्या लाल असतील अशा रंगीबेरंगी साखरेच्या ज्या या गाठी आहेत ते बाजारपेठेत विक्रीसाठी आहेत। आपल्याबरोबर विक्रेते आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय ग्राहकांचा, साधारण काय दर आहे या गाठीचा? 160 रुपये किलो आहे गाठी पांढरी, रंगीत 200 रुपये किलो। आता आपण पाहतोय की गॅसची टंचाई पाहायला मिळते। तुम्हाला देखील या गॅसचा परिणाम फटका बसला असेल। या गाठी कशा पद्धतीने तयार केल्या गेल्या? लाकडी भट्टीवर। लाकड्या भट्टीवर। हो, आता गॅस मिळत नाही त्यामुळे लाकडी भट्टीवर चालू आहे। आपण पाहतोय की गेले 2 ते 3 पिढ्यांपासून यांचं हे जे गाठीचे दुकान आहे त्यांचे वडील आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल, किती पिढ्यांपासून हा तुमचा व्यवसाय सुरू आहे? 31 पिढी चालू आमची व्यवसाय करतोय, स्वतः आम्ही बनवतो। ह्या वर्षी गॅसची टंचाईमुळे थोडे 2% भाव वाढले गेले। 2% भाव वाढले गेले, कशामुळे काय सांगाल? गॅस टंचाईमुळे साखर वाढली, त्यामुळे ह्या वर्षी 2-3% भाव वाढ झाले। काय साधारण काय भाव आहे आता? आता सध्या 160 रुपये भाव चालू आहे, 40 रुपये पाव किलो किरकोळ आणि 120 रुपये ठोकीचा भाव आहे। ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे? कमी आहे, अल्प प्रतिसाद यंदा। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की अनेक ग्राहक देखील या ठिकाणी साखरेची गाठी घेण्यासाठी आलेले आहेत। काय सांगाल, आपण आता उद्या गुढीपाडवा सण आहे त्यानिमित्त गाठी घेताय, काय प्रतिक्रिया असणार आहे? हिंदू नववर्षाचा आरंभ आहे गुढीपाडवा म्हणजे, आणि हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो। त्याच्यामुळे गुढीपाडवा हा सण सर्व हिंदू धर्मात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। घराघरावरती गुढी उभी केली जाते, त्याला गाठी घातली जाते। लहान लहान मुलांना, आपल्या संपर्कातल्या मुलांना, नातेवाईकांच्या मुलांना ही गाठी घालण्याची प्रथा आहे। प्रत्येक देवळात जाऊन, मंदिरात आपापल्या गाव ग्रामदैवताला गाठी घडवणे म्हणजे नवीन वर्ष आपलं गुढीनी सुरुवात व्हावी आणि नवीन वर्ष असंच गोडी गुलाबानी गोडीत जावं, ही एक त्याच्या पाठीमागची भावना असते लोकांची। आणि त्या निमित्त माणसं लोक एकमेकाच्या घरी जाऊन मोठ्या माणसांचे आशीर्वाद घेणे ही जुनी परंपरा आहे की आपल्या भावकीमधील असतील, पाहुणे रावळेमध्ये असतील, जे आपल्यापेक्षा वरिष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत, बुजुर्ग मंडळी आहेत, त्यांच्या घरोघरी जाऊन पाय पडणं, त्यांचा आशीर्वाद घेणं ही एक त्याच्या मागे एक कथा आहे। युद्धामुळे आता आपण पाहतोय की साखरेच्या गाठीमध्ये देखील दरामध्ये वाढ झाली गॅस टंचाईमुळे, काय सांगाल? नक्कीच गॅस टंचाईचा फटका हा साखर गाठी व्यवसायाला सुद्धा बसलेला आहे। आणि नाविलाजाने त्यांना बी इच्छा नसताना त्या गॅस टंचाईमुळे धावपळ झालेली गाठी बनवायसाठी त्यांना, मग त्याच्यामुळे त्यांना बी चढ्या दराने, महाग दराने, धावपळीमुळे झालेल्या गोष्टी, कामगार मिळत नाहीत लवकर, कामगार बाहेरून आणावं लागतात, त्यासाठी हे कामगारांना सुद्धा त्यांना सांभाळावं लागतं। मग ह्या महागाई आता वरचेवर वाढतच चालली, त्याच्यामुळे त्यांनी अवघे ते आता म्हणले मालक आपले किरवे नाना म्हणले आता की 2% वाढवले, त्यानुसार त्यांनी 2% त्यांना वाढवणं गरजेचंच पडलेलं आहे। आणि त्यांनी वाढवले म्हणजे ग्राहक पण त्यांच्यावर काही नाराज नाही, नाखुश नाही। सण हा त्यांना बी साजरा करावा लागणारच आहे। चाललेली परिस्थिती जनतेला बी माहिती आहे, नागरिकांना बी माहिती आहे, त्याच्यामुळे ते पण त्यांना कुठलाही प्रतिकार न करता ते सांगतील त्या भावाने आपल्या हसतमुखाने घेऊन गाठी घेऊन जातात। आणि घाटी घेताना शक्यतो माणसं कसं देवाधर्माचा विषय असल्यामुळे देवाधर्माच्या विषयाला शक्यतो भावताल करत नाही, जे भाव असेल ते घेतो। आणि ग्राहक सुद्धा मालक सांगेल, व्यावसायिक सांगेल त्या दरातच तो पण घेतो। आणि नक्कीच आपण पाहतोय की या युद्धाचा जो आहे तो फटका या साखर गाठी निर्मात्यांना देखील बसलेला पाहायला मिळतंय। गॅस टंचाईमुळे त्यांनी जे या साखर गाठी आहेत त्या भट्टीवरती तयार केल्या असून चुलीवरती या ज्या आहेत ते साखर गाठी निर्माण केल्यात, त्यामुळं यंदाच्या गुढीपाडव्याच्या या साखर गाठी 2 ते 3% देखील मागल्याची जी माहिती आहे ती या विक्रेत्यांनी यावेळी दिलेली आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।